पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत जी देशभरात शेतकऱ्यांसाठी एक अभूतपूर्व योजना चालू केली, त्याची प्रेरणा घेऊन नमो किसान सन्मान योजना, नेमो शेतकरी सन्मान योजना आपल्या राज्यात चालू केली। त्याबद्दल मी सरकारचं आणि तत्कालीन वित्तमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो। अध्यक्ष महाराज, जो सन्माननीय पटोले साहेबांनी स्पेसिफिक प्रश्न विचारलाय, त्या स्पेसिफिक प्रश्नाच्या बाबतीमध्ये जे प्रेमपत्राचा त्यांनी उल्लेख केला, मुळातच अशा काही गोष्टी झालेल्या आहेत। या पीएम किसान सन्मान योजनेचा 14वा हप्ता वाटण्याच्या अगोदरपर्यंत की ज्यांनी आपली माहिती खरी असताना लपवली आहे आणि यामध्ये काही फायदा घेतलाय, अशा बाबतीमध्ये या ठिकाणी तक्रारी आलेल्या आहेत आणि त्या तक्रारीवरून निष्पन्न झालेल्यांवरतीच अशा पद्धतीची कारवाई केलेली जाते। अध्यक्ष महाराज, यामध्ये ज्या वेळेस पीएम किसान सन्मान योजना ही जी लागू करण्यात आली, आता त्यामध्ये अध्यक्ष महाराज शासन निर्णयामध्येच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली ही योजना आहे। आता एखाद्याचं उत्पन्न जास्त असेल आणि मूळ उद्देश जर याचा उत्पन्न वाढवण्याच्या संदर्भात असेल आणि एखाद्याचं उत्पन्न जास्त असेल आणि ते जर नंतर लक्षात आलं असेल तर त्यावर कारवाई करणं म्हणजे असंख्य शेतकऱ्यांना जे भूधारक आहेत, अत्यल्प भूधारक आहेत, यांचा फायदा हिसकावण्यासारखा आहे। म्हणून या ठिकाणी यांच्या प्रेमपत्राच्या बाबतीमध्ये अशी चुकीची कारवाई कुठं झाली नाही, ज्यांनी अशी माहिती लपवलेली अशा बाबतीत झालेली आहे। आता या बाबतीमध्ये सदर योजनेत विविध निकषाप्रमाणे ज्या कुटुंबाचे पती पत्नी व त्यांचे 18 वर्षाखालील अपत्य, 18 वर्षाखालील 1/2/2019 पर्यंतचे सर्व ठिकाणचे मिळून लागवडी लायक एकूण धारण क्षेत्र 2 हेक्टर पर्यंत असेल अशा पात्र शेतकऱ्याला प्रति हप्ता 2000 प्रमाणे वर्षाला 6000 रुपये नमो शेतकरी सन्मान योजनेचे मिळतात। अध्यक्ष महाराज, त्याचीच प्रेरणा घेऊन आपण या ठिकाणी नमो शेतकरी योजना चालू केली, तीच नियम आहेत। पण यामध्ये 13 आणि 14वा हप्ता देत असताना आता मुख्यतः आपण प्रश्न वेगळा विचारला, मुळात प्रश्न जे लेखी आलेला आहे तो वेगळा आहे। पण यामध्ये इन्कम टॅक्सच्या नियमा काही सुधारणा या ठिकाणी केंद्र सरकारने केलेल्या आहेत। या योजनेचा अधिकचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा म्हणून हे आपल्या माहितीसाठी सांगतो। आता यामध्ये गत 5 वर्षापैकी 3 वर्षात ITR भरले असेल व त्यातील सलग 2 वर्ष भरले असतील तरच आता अपात्र ठरवलं जातं। म्हणजे 3 वर्षात, 5 वर्षापैकी 3 वर्षामध्ये जर इन्कम टॅक्स भरलेला आणि त्याच्या 2 वर्षात फक्त इन्कम टॅक्स भरला असेल तरच त्याला त्या ठिकाणी पात्र ठरवते। 3 वर्ष भरल्यावर अपात्र ठरवले जाते। म्हणून अध्यक्ष महाराज, माझी या ठिकाणी स्पेसिफिक प्रश्नाला उत्तर देताना एवढीच अधिकची माहिती द्यायची आहे की आतापर्यंत 14वा हप्ता या राज्यातील 96,08,11 लाभार्थ्यांची बँक खाती आधार लिंक संलग्न नसल्याने त्यामध्ये फक्त 96 लाख पैकी यातील 16,820 लाभार्थ्यांना निधी वाटप केला नाही। आणि तेही मी आपल्याला आता सांगतो की त्याच्यात आता 96 लाख पैकी 16,000 सुद्धा झाले, म्हणजे आता फक्त 80,000। त्यामुळं अध्यक्ष महाराज, या बाबतीमध्ये ही अतिशय चांगली योजना आहे आणि 15वा हप्ता ज्याला मिळालाय त्याला सुद्धा आता दुसरा हप्ता जो नमो किसान सन्मानाचा आहे तो मिळेल।